नमस्ते, मी योगेश कुटे. लेट्सअप खबर बातमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. वाल्मी कराड आणि बीडमधलं संतोष देशमुख हत्याकांड या सर्व विषयांवरती सर्व माध्यमांचं लक्ष केंद्रित झालेलं आहे. संतोष देशमुख खून प्रकरणातील आरोपींना कठोर शिक्षा होईपर्यंत माध्यमं त्याकडे लक्ष देतीलच. पण या सगळ्या गदारोळामध्ये एका महत्त्वाच्या राजकीय घडामोडींकडे किंवा त्याच्या सूचक विधानांकडे सध्या दुर्लक्ष होतं आहे. आणि ती विधानं काय आहेत, या विधानांचा पुढचा राजकीय अन्वयार्थ काय आहे, हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. विधान क्रमांक 1 हे विधान आहे राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांच्या मातोश्री सुनंदा पवार यांचं. विधानसभेच्या निकालानंतर सुनंदा पवार यांनी हे विधान केलेलं होतं आणि दोन्ही पवार कुटुंबीय एकत्र आली तर मला आनंदच होईल, अशा प्रकारचं भावना सुनंदा पवार यांनी व्यक्त केलेली होती. विधान क्रमांक 2 किंवा घटना क्रमांक 2 ती आहे अजित पवार यांच्या मातोश्री आशाताई पवार या जेव्हा पंढरपूरला विठ्ठलाच्या दर्शनासाठी गेलेल्या होत्या, तेव्हा त्यांनी असं मागणं मांडलं की दोन्ही कुटुंब एकत्र येऊ दे आणि या घरातला वाद संपू दे. या दोन घटनांनंतर तिसरी महत्त्वाची घटना की राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे जे आमदार खासदार मंडळी आहेत, या आमदार खासदार मंडळींचं म्हणणं असं आहे, त्यांची मागणी अशी आहे की आता दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसने एकत्र यावं, आम्हाला अजित पवारांसोबत सत्तेत जायचं आहे. त्यामुळे आता शरद पवारांनी आपला स्वतंत्र जो पक्ष राखण्याचा निर्णय घेतलेला आहे, तो निर्णय आता थोडासा माघारी घ्यावा आणि अजित पवारांसोबत जुळून घ्यावं. या 3 प्रमुख घटना घडलेल्या आहेत आणि यातनं भविष्यातले बरेच आडाखे आपल्याला काय बांधता येऊ शकतात. त्यामुळे अजित पवार आणि शरद पवार हे पुन्हा एकत्र येणार की काय, अशा चर्चेला मात्र नक्कीच हवा मिळालेली आहे. आता हे एकत्र का येऊ शकतात याबद्दलचं माझं जे विश्लेषण आहे ते सगळ्यात मी पहिल्यांदा तुम्हाला सांगतो. एक तर तुम्हाला आठवत असेल की लोकसभा निवडणुकीमध्ये ज्या पद्धतीची कटुता दोन्ही पवार कुटुंबामध्ये म्हणजे अजित पवारांच्या आणि शरद पवारांच्या होती, तशी कटुता विधानसभा निवडणुकीत देखील राहिलेली होती. पण तरीही कुटुंब म्हणून एकमेकांना सावरून घेण्याची जबाबदारी देखील यांनी पाडली की काय, अशी शंका देखील या निमित्ताने येते आहे. अजित पवार यांच्या विरोधात त्यांचा सख्या पुतण्या युगेंद्र हा उभा होता. या दोघांमध्ये फारसाही राजकीय असा काही वाद म्हणजे कौटुंबिक वाद असा काही झाला नाही, राजकीय आरोप प्रत्यारोप झाले. अजित पवारांनी शरद पवारांवरती अजिबात टीका केली नाही, शरद पवारांचा अवमान होणार नाही याची पुरेपूर काळजी घेतली. त्यानंतर शरद पवारांनी अजित पवारांची नक्कल केली, चेष्टा केली, त्यांच्या रडण्याचं त्यांनी एका ठिकाणी त्यांनी ते ॲक्टिंग देखील करून दाखवली. पण दुसरीकडे अजित पवारांनी मात्र शेजारच्या कर्जत जामखेड या मतदारसंघात आपला पुतण्या रोहित पवार याच्या विरोधात भाजपचे उमेदवार राम शिंदे यांच्यासाठी सभा घेण्याचं देखील टाळलं. तुम्हा सर्वांना तो व्हिडिओ देखील आठवत असेल. म्हणजे कराडमध्ये यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळी जेव्हा रोहित पवार आणि अजित पवार या काका पुतण्यांची भेट झाली, तेव्हा अजित पवार अगदी त्यांच्या नेहमीच्या स्वभावाप्रमाणे बोलून देखील गेले, अरे बेट्या, मी तुझ्या जर सभा घेतली नाही, सभा घेतली असती तर काय झालं असतं, असं तरी जाहीरपणे जेव्हा रोहित पवारांना सुनावलं, तेव्हा देखील असंच बोललं गेलं की पवार कुटुंबामध्ये एक जो संघर्ष होता लोकसभा निवडणुकीतला, तो आता मागे पडून या कुटुंबामध्ये पुन्हा काही एकीचं वारं घुमतं आहे की काय, असं सगळं चित्र निर्माण होतं. शरद पवारांनी या निकालानंतर, विधानसभेच्या निकालानंतर आपली अधिकृत प्रतिक्रिया दोन्ही पवार कुटुंब एकत्र येण्याविषयी अजिबात व्यक्त केलेली नाही आहे. त्यामुळे त्यांच्या मनात नक्की काय सुरू आहे हे अद्याप काही बाहेर पडलेलं नाही आणि ते लवकर बाहेर पडेल याची कोणती शक्यता दिसून येत नाही. पण जेव्हा आपण राष्ट्रवादीच्या आमदारांशी खासदारांशी बोलतो, तेव्हा त्यांना असं वाटतं की आता या दोन्ही कुटुंबानं, दोन्ही नेत्यांनी, काका पुतण्यांनी म्हणजे शरद पवार आणि अजित पवार यांनी एकत्र यावं. ज्या पद्धतीच्या बातम्या गेल्या काही दिवसांमध्ये प्रसारमाध्यमामध्ये येत आहेत, त्या यांच्यानुसार रोहित पवार, जितेंद्र आव्हाड आणि उत्तम जानकर हे जे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आहेत, 9 पैकी 3 आमदार, या 3 आमदारांचाच अजित पवारांसोबत जाण्यासाठी विरोध असल्याचं बोललं जात आहे. इतर जे 6 आमदार आहेत त्यांना अजित पवार देखील चालतील आणि शरद पवार देखील चालतील. पण त्यांचे मतदारसंघाचे जे काही प्रश्न जर सोडवायचे असतील तर राष्ट्रवादीची मानसिकता अशी आहे की त्यांना सत्तेशिवाय राहवत नाहीत, सत्तेत जुळून घेतल्याशिवाय त्यांना असं वाटतं की विकास कामं होणार नाहीत. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसची जे इतर खासदार किंवा आमदार मंडळी आहेत त्यांना अजित पवारांचं नेतृत्व स्वीकारायला कोणतीही अडचण येणार नाही. दुसरा मुद्दा आहे शरद पवारांच्या मनोभूमिकेचा. शरद पवार याच्याबाबत काय नक्की निर्णय घेणार, हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे. पण शरद पवार यांना अजून असं वाटतं आहे की
ते नितीश कुमार यांच्या निर्णयाकडे लक्ष लावून बसलेले आहेत. जर नितीश कुमार हे इंडियेतनं जर बाहेर पडले तर शरद पवार हे आपले पत्ते खोलण्याची चिन्हे आहेत. नितीश कुमार हे यांना पलटुरा म्हणून भारतीय राजकारणामध्ये बोललं जातं. ते आता NDAमध्ये आहेत आणि बिहार विधानसभा निवडणुकीच्या 1 वर्षभर आधी ते इंडियेतनं बाहेर पडून पुन्हा आपला RJD बरोबरचा समझोता चालू ठेवतील की काय अशी शक्यता आता वर्तवली जात आहे. त्यामुळे जर नितीश कुमार NDAमधनं बाहेर पडले तर शरद पवार हे याबाबत आपलं मौन ठरवतील. जर नितीश कुमार यांच्यासोबत चंद्रबाबू नायडू यांनी देखील जर काही NDAतनं बाहेर पडण्याची काही भूमिका घेतली तर शरद पवार यांना केंद्रामध्ये काहीतरी भूमिका बजावण्याची किंवा तिथल्या सत्तांतरामध्ये किंवा सत्ता राखण्यामध्ये काहीतरी रोल अदा करण्याचा वेळ येऊ शकते. आणि मला वाटतं ते त्याची वाट पाहतील, संयमानं थोडीशी परिस्थिती पाहतील. आणि जर मात्र NDA फुटली नाही तर आपला राजकीय वारसदार हा अजित पवार आहे हे महाराष्ट्रातील जनतेने मान्य केलेलं आहे असं समजून ते पुढच्या काही महिन्यांमध्ये थोडासा अजित पवारांना असलेला आपला विरोध हा कमी करतील. त्यामुळं काही राष्ट्रीय घटनांवरती शरद पवारांची मनोभूमिका ठरेल असं माझं प्राथमिक आकलन आहे. आता अजित पवारांना काय, तर अजित पवारांना हवंच आहे. जे काही शरद पवारांकडचे आमदार आहेत, खासदार आहेत ते आपल्यासोबत आले तर अजित पवार त्यांचं स्वागतच करतील, कारण त्यातून त्यांचं स्थान बळकट होणार आहे, त्यांची ताकद वाढणार आहे. आता याच्यामध्ये असं म्हणतात की सुप्रिया सुळे यांना देखील राजी करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. सुप्रिया सुळे यांना देखील स्वतःला राष्ट्रीय राजकारणात राहायचं आहे, त्यांना खासदार म्हणून आपली भूमिका पार पाडायची आहे. आणि जर अजित पवार राज्यात आणि सुप्रिया सुळे देशामध्ये अशी जी आधीची विभागणी त्यांच्या कामाची होती ती जर अजित पवारांनी कायम पुढे ठेवली तर मला वाटतं सुप्रिया सुळे यांना देखील फारसं त्याच्यामध्ये वावगं वाटणार नाही. त्यामुळं पाहूया महाराष्ट्रातील ज्या एका घडामोडी, या घडामोडी कधीही घडू शकतात, काहीही होऊ शकतं. राष्ट्रवादी काँग्रेसची, शरद पवार पक्षाची 8 तारखेला प्रदेश कार्यकारिणीची बैठक आहे. या कार्यकारिणीमध्ये विद्यमान आमदार, खासदार, माजी आमदार, खासदार यांना देखील बोलवण्यात आलेलं आहे. ते त्यांची भूमिका काय मांडतात हे आपल्या लक्षात येईल. पण सध्या तरी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि पदाधिकारी हे एकमेकांवरची टीका टाळत आहेत, एकमेकांना सांभाळून घेत आहेत. त्यांना माहिती आहे की वेळ प्रसंगी आपल्याला आज ना उद्या एकत्र यावं लागेल, त्यामुळे आताच मन का दुखवा असा देखील त्याच्या मागचा होरा असू शकेल. त्यामुळे पवार कुटुंबीय आणि पर्यायानं दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येणं याची प्रोसेस तर या निमित्तानं काही सुरू झाली नाही ना, काही पडद्यापाठीमागच्या काही हालचाली सुरू आहेत का असं देखील आता बोललं जातं आहे. तुम्हाला काय वाटतं की शरद पवार आणि अजित पवार हे पुन्हा एकत्र येतील का? याबाबत तुम्ही आम्हाला नक्की कळवा आणि पाहत राहा लेट्सअप मराठी.